मला ना हा ब्लाऊज आता शिवायचा आहे, पण हा तुम्ही बघू शकता पातळ आहे, फ्लोई आहे आणि मला जशी पाहिजे यामध्ये फिनिशिंग तशी यात मी जर नॉर्मल अस्तर लावणार तर येणार नाही. ठीक आहे, आता हे माझं अस्तर आहे. मी चेस्टच्या अकॉर्डिंग, कारण की हे मी लहान मुलीचं शिवत आहे, कट करून घेतलं. आणि हे आहे आपलं लायक्रा फ्युजिंग. मी हे पातळवाला यूज करता यामध्ये, कारण की बाळाला एकदम जास्त असं घट्ट आवडत नाही म्हणून. तर आता हे कसं करायचं, आता माझ्याजवळ स्टीम आयर्न नाहीये, तर मी काय करणार, या कापडाला लाईटली म्हणजे लिटिल बिट थोडं ओलं करणार आणि त्यावरती हा असा फॅब्रिक लायक्रा फ्युजिंग हे असं ठेवणार. ओके, हे असं असं ठेवणार. खाली आपल्याला करायचं हे सगळं आपण जसं शर्टला वगैरे प्रेस करतो त्या पद्धतीने असं ठेवणार आणि त्यानंतर याच्यावरती प्रेस करणार. तर प्रेस करताना काय करणार, हा डॉटेडचा भाग आहे, तुम्हाला दिसते की माहित नाही, हे डॉटेड जो भाग आहे ना हा आपला फॅब्रिक वरती यायला हवा आणि हा प्लेन भाग जो आहे हा आपल्या वरती यायला हवा. तर अशा पद्धतीने आधी मी फॅब्रिक ठेवणार आणि याच्यावरून मी प्रेस करणार. मग परत हा कापड सरळ करणार आणि याच्यावरती मी प्रेस करणार आणि अशा पद्धतीने मी जो आपला हा फ्युजिंग आहे हा चिपकवून घेणार. आणि तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता, म्हणजे तुमचे इव्हन पर्सनली जर तुम्ही स्वतः